नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी एडला जो एज्युकेशनल टेक्नॉलॉजी अँड ICT नावाचा विषय, त्या विषयाची BEd 4th सेमिस्टरची विद्यापीठाची हिवाळी परीक्षेची 2024ची प्रश्नपत्रिका पाहूया। मी प्राध्यापक MR जोशी, MM सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक, महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया एज्युकेशनल टेक्नॉलॉजी अँड ICT या विषयाची प्रश्नपत्रिका। सुरुवातीला दिलेली माहिती वाचा। This question paper contains 2 printed pages. कोड आहे AB 11 2024। फॅकल्टीचं नाव आहे फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज। एक्झामिनेशनचं नाव आहे BEd सेकंड इयर 4th सेमिस्टर एक्झामिनेशन। नोव्हेंबर-डिसेंबर 2024मध्ये ही एक्झामिनेशन झाली होती। मेन विषय एज्युकेशन आणि जो विषय आहे प्रश्नपत्रिकेचा तो आहे एज्युकेशनल टेक्नॉलॉजी अँड ICT। हा जो पेपर कंडक्ट करण्यात आला होता ट्यूजडेला 24/12/2024ला आणि टाईम ड्युरेशन आहे 2 PM to 5 PM। टोटल टाईम 3 hours, मॅक्झिमम मार्क्स 75। मित्रांनो, सुरुवातीला दिलेल्या सूचना वाचणं गरजेचं आहे। त्या सूचना काय ते बघूया आपण। त्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत पहा। नोट बी। First, question number 1 is compulsory. Second, from question numbers 2 to 4 solve any 2. Third, from question numbers 5 to 7 solve any 2. मराठीमध्ये प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे। प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणते 2 प्रश्न सोडवा आणि तिसरी सूचना प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा। असे एकूण तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे। तर या सूचना लक्षात घ्या। पहिला प्रश्न, आता खरं तर इथे 5 टिपा द्यायला पाहिजे, पण परीक्षकांनी चुकून 4च दिलेले आहेत, तर त्याच्यापैकी तुम्हाला सोडवायच्या 3। राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 3, 15 मार्क। प्रत्येक टिपेला 5 मार्क आहेत। LCD लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले, B M लर्निंग, C कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन आणि D आहे वेबसाईट। मराठी वर्षनमध्ये आपल्याला दुसऱ्या पेजवर त्या ठिकाणी जावं लागेल। साधारणपणे टीप जी लिहायची आहे तुम्हाला ही जवळपास 1 ते 1.5 पेज त्या ठिकाणी लिहिली पाहिजे। थोडक्यात टिपाल्या कोणत्याही 3, A LCD लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले, B M लर्निंग, C CAI कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन आणि D वेबसाईट। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न पहा। एक्सप्लेन द मीनिंग, कन्सेप्ट अँड इम्पॉर्टन्स ऑफ इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची संकल्पना, अर्थ व महत्त्व विशद करा। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे राईट द इन्फॉर्मेशन ऑफ कम्प्युटर्स इनपुट डिव्हाइस, कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, मायक्रोफोन, डिजिटल कॅमेरा। संगणकाच्या इनपुट डिव्हाइसची माहिती लिहा। कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, मायक्रोफोन, डिजिटल कॅमेरा सांगा। चौथा आहे की एक्सप्लेन ICT इन एज्युकेशन, इट्स कन्सेप्ट, नीड अँड इम्पॉर्टन्स। 15 मार्कासाठीचा आहे। शिक्षणातील माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, संकल्पना, गरज व महत्त्व लिहा। त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे विच बॅरियर्स अँड चॅलेंजेस क्रिएट इन इंडियन स्कूल एज्युकेशन ड्यू टू यूज ऑफ कम्प्युटर इन एज्युकेशन। भारतीय शालेय शिक्षणात संगणकाच्या वापरामुळे कोणती आव्हाने व अडथळे निर्माण झाले। त्याच्यानंतर 6वा प्रश्न आहे व्हॉट इज स्मार्ट क्लासरूम, राईट इज स्कोप, कॅरेक्टरिस्टिक्स अँड युजेस। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। स्मार्ट क्लासरूम म्हणजे काय, त्याचे स्वरूप, वैशिष्ट्य व उपयोग लिहा। 7वा आहे व्हॉट इज ऑनलाईन टीचिंग, गिव्ह इट्स ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। ऑनलाईन शिक्षण ही संकल्पना स्पष्ट करून फायदे व तोटे लिहा। तर असे एकूण 7 प्रश्न आहेत। पहिला प्रश्न कंपल्सरी आहे, दुसरा, तिसरा, चौथा म्हणून 2, 5वा, 6वा, 7वा म्हणून कोणते 2, असे एकूण तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत। तरी अभ्यासासाठी ही प्रश्नपत्रिका अपलोड केली आहे, त्याचा उपयोग घ्या। सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू, धन्यवाद।